Dear friends, next article is anatomy of dicot and monocot various parts. रूट स्टेम लीव्ज हे जे पार्ट आहेत त्यांची एनाटॉमी आपल्याला स्टडी करायची आहे. डायकॉटचं रूट अगोदर विचारात घेऊ. ट्रान्सवर्स सेक्शन जर सनफ्लावरच्या रूटचा आपण घेतला तर त्याच्यावरती आपल्याला सुरुवातीला इपिडर्मिस, आता रूट मध्ये जी इपिडर्मिस असते त्याला नाव आहे इपिब्लेमा. त्यावरती असणार रूट हेअर्स वॉटर मिनरल ऍब्सॉर्प्शन साठी. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. इनरमोस्ट लेयर ऑफ कॉर्टेक्स is called as एंडोडर्मिस. कॉर्टेक्सचा जो इनरमोस्ट लेयर आहे त्याला आपण म्हणतो एंडोडर्मिस. समजा एंडोडर्मिस आहे. या एंडोडर्मिस मध्ये कॅस्पॅरियन स्ट्रीप असतात. सुबेरिन नावाचं केमिकल डिपॉझिट झालेलं असतं आणि जेवढ्या भागामध्ये या कॅस्पॅरियन स्ट्रीप असतात तेवढ्या भागामध्ये वॉटर टाईट जॅकेट तयार होतं. वॉटरला एंट्री तेवढ्या भागात नसते. ॲट सर्टन पॉइंट्स ऑपोजिट टू प्रोटोझायलम पॅसेज सेल्स आर प्रेझेंट. पॅसेज सेल्स असतात ज्याच्यामधून वॉटर आत बाहेर जाऊ शकतं. आत वॉटर येऊ शकतं. पॅसेज सेल मधून वॉटर आत येणार, पॅसेज सेल्स मधून येणार. इथून मात्र येणार नाही कारण याच्यामध्ये कॅस्पॅरियन स्ट्रिप्स असतात. सुबेरिन आणि अन्य केमिकल इथं डिपॉझिट झालेले असतात. त्यामुळं वॉटर टाईट जॅकेट तयार होतं. एंडोडर्मिसच्या आत आणखी पॅरेनकायमॅटस लेयर आहे त्याला आपण म्हणतो पेरिसायकल. पेरिसायकल. या ज्या पॅसेज सेल्स आहेत त्या कुठं असतात? इथं प्रोटोझायलम आहे. दे आर प्रेझेंट अपोजिट टू प्रोटोझायलम. आणि मग सेंटरकडं इथं मेटाझायलम असणार. तसंच इथं सुद्धा आपण पाहू मेटाझायलम, प्रोटोझायलम आणि या पॅसेज सेल्स आहेत. मेटाझायलम, प्रोटोझायलम आणि इथं पॅसेज सेल्स आहेत. इथं पॅसेज सेल्स येतील. मेटाझायलम, प्रोटोझायलम आणि पॅसेज सेल्स. अशा प्रकारे झायलम, मेटाझायलम आत, प्रोटोझायलम बाहेर. या झायलमला म्हणायचं एक्झार्च. या झायलमला काय म्हणायचं? एक्झार्च झायलम. आणि इथं मग फ्लोयम, दुसऱ्या रॅडियस मध्ये फ्लोयम, फ्लोयम, फ्लोयम. हा फ्लोयम आहे. So xylem and phloem are present in different radii. Different radii मध्ये xylem आणि phloem इथं आहेत. तर पहा
इपिडर्मिस किंवा रूटमुळं त्याला इपिब्लेमा पण म्हणायचं, त्यामध्ये रूट हेअर्स असणार. वॉटर मिनरलचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी रूट हेअरची मदत होते. इट इज फॉलोड बाय पॅरेन्कायमॅटस कॉर्टेक्स. Innermost layer of cortex is called as endodermis, followed by pericycle. आणि त्यामध्ये मेटाझायलम आत, प्रोटोझायलम बाहेर, आणि प्रोटोझायलमच्या अपोजला इथं पॅसेज सेल्स असतात जिथून वॉटर आत येऊ शकतं. अशा प्रकारे डायकॉट मध्ये डायार्च टू हेक्सार्च म्हणजे 2 ते 6 असे झायलमचे बंडल्स दिसतात. त्यामुळं आपण म्हणतो डायार्च टू हेक्सार्च. ही कंडिशन डायकॉट मध्ये पाहायला मिळते. पहा, आउटर मोस्ट लेयर इपिडर्मिस, मेनी इपिब्लेमा सेल प्रोड्युसेस रूट हेअर्स, युनिसेल्युलर रूट हेअर्स. त्यानंतर कॉर्टेक्स, सेव्हरल लेयर्स ऑफ पॅरेन्कायमा विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. एंडोडर्मिस, इनरमोस्ट लेयर ऑफ कॉर्टेक्स, comprises single layer of barrel shaped cells without intercellular spaces. The tangential and radial walls of endodermis have deposition of suberin, water impermeable waxy material in the form of Casparian strip. So it is impermeable to water except passage cells. त्यानंतर स्टील. त्या स्टीलमध्ये काय काय असतं तर स्टीलमध्ये पेरिसायकल आहे, पित्त आहे, कंजक्टिव्ह टिश्यू आहे आणि व्हॅस्क्युलर बंडल आहे. पेरिसायकल, इथं पेरिसायकल आहे. एंडोडर्मिसच्या आत पेरिसायकल आहे. फ्यू लेयर्स ऑफ थिक वॉल्ड पॅरेन्कायमॅटस. पॅरेन्कायमॅटस आहे, लक्षात ठेवा, MCQ विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट टू एंडोडर्मिस, इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स अँड व्हॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस दीज सेल्स. एंडोजिनस ओरिजिन आहे या पेरिसायकलचं आणि त्यामुळं पेरिसायकल पासून लॅटरल रूट्स तयार होत असतात आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम पण तयार होत राहतो. पित्त, इनरमोस्ट रिजन आहे इथं. हा पित्त नावाचा इनरमोस्ट रिजन आहे, सेंट्रल रिजन आहे. सेंट्रल रिजन आहे, इनरमोस्ट रिजन आहे. स्मॉल आहे डायकॉट मध्ये, इनकॉन्स्पिक्युअस आहे. कंजंक्टिव्ह टिश्यू, पॅरेन्कायमॅटस सेल्स विच इज बिटवीन झायलम अँड फ्लोएम. आता इथं झायलम आणि हा फ्लोएम आहे, या दोघांच्या मध्ये जो टिश्यू आहे त्याला कंजंक्टिव्ह टिश्यू म्हणायचं. त्याचा रोल आपण नंतर सेकंडरी ग्रोथ इन डायकॉट रूट यावेळी स्टडी करू. आणि व्हॅस्क्युलर बंडल मध्ये 2 किंवा 4 व्हॅस्क्युलर बंडलचे इथं म्हणजे व्हॅस्क्युलर एलिमेंट्स म्हणजे 2 किंवा 4 झायलम आणि फ्लोएम पॅचेस असतात. आणि त्याच्यानंतर कॅम्बियम रिंग डेव्हलप्स बिटवीन झायलम अँड फ्लोएम सेकंडरी ग्रोथ मध्ये होते. डायार्च टू टेट्रार्च अँड हेक्सार्च अशी कंडिशन इथं पाहायला मिळते. डायकॉट रूट असा आहे. आता मोनोकॉट रूट याच्यापेक्षा वेगळं कसं आहे? मोनोकॉट रूट मध्ये याच्या प्रमाणच बाकीचे पार्ट आहेत. फक्त इथं पॉलिआर्च, अनेक पॅचेस, झायलम फ्लोएम, झायलम फ्लोएम, झायलम फ्लोएमचे पॅचेस असतात. पॉलिआर्च कंडिशन पाहायला मिळते. हा फरक आहे. त्यानंतर डायकॉटची स्टेम,
डायकॉटची स्टेम, यामध्ये आउटर मोस्ट इपिडर्मिस आहे, त्याच्यावरती थिक क्युटिकल असणार, त्याचबरोबर ट्रायकोम्स आणि काही स्टोमाटा सुद्धा असतील. कॉर्टेक्स, त्याच्यात हा कॉर्टेक्स आहे. मल्टिपल लेयर्स ऑफ सेल्स अरेंज्ड बिटवीन इपिडर्मिस अँड पेरिसायकल, त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. आता इपिडर्मिसच्या खाली कोलेनकायमानं बनलेली हायपोडर्मिस असते. त्यानंतर पॅरेनकायमा, इथं मध्ये कॉर्टेक्सचा पॅरेनकायमॅटस रिजन आहे आणि इनरमोस्ट आहे एंडोडर्मिस. सो कॉर्टेक्स इज डिफरन्शिएटेड इनटू हायपोडर्मिस, कॉर्टिकल लेयर्स अँड एंडोडर्मिस. इथं कोलेनकायमानं हायपोडर्मिस बनलेली आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पॅरेनकायमॅटस, कॉर्टिकल लेयर्स आहेत आणि इनरमोस्ट लेयर आहे एंडोडर्मिस. Hypodermis, outer zone just below the epidermis, consists of few layers of colenchyma. कशासाठी आहे? It provide mechanical support or strain to young stem. त्याच्यानंतर कॉर्टिकल लेयर्स असतात काही, राउंडेड थिन वॉल्ड पॅरेनकायमॅटस सेल्स विथ कॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेसेस असलेले लेयर्स आहेत. याच्यामध्ये स्टार्च शीत म्हणजे स्टार्च स्टोरेज केला जातो. त्यानंतर एंडोडर्मिस, इनरमोस्ट लेयर ऑफ कॉर्टेक्स. सेल्स आर रिच इन स्टार्च ग्रेन, सो कॉल्ड एज स्टार्च शीत. इथं आपण त्याला स्टार्चचा स्टोरेज एंडोडर्मिस मध्ये केला जातो म्हणून स्टार्च शीत म्हणतो इथं आपण त्याला. त्यानंतर हा राहिलेला हा कंप्लीट पार्ट जो दिसतो आपल्याला, किंवा हा कंप्लीट पार्ट जो दिसतो त्याला स्टील म्हणायचं. कोणकोणते पार्ट स्टील मध्ये येतात? MCQ विचारला जाईल. पेरिसायकल, व्हॅस्क्युलर बंडल, मेडोलरी रेज, पिथ. तर इथं जो इनरमोस्ट लेयर आपल्याला दिसतो हा आहे पेरिसायकल. इथला एंडोडर्मिसच्या आत असणारा हा पेरिसायकल आहे. आणि मग व्हॅस्क्युलर बंडल आहे. व्हॅस्क्युलर बंडल आहे, त्यामध्ये कॅम्बियम असतो. व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे आणि त्यामुळं फ्लोएम आउटर साइडला आणि झायलम इनर साइडला असणार. झायलम मध्ये मेटाझायलम बाहेर, प्रोटोझायलम आत. सो झायलम इन स्टेम इज एंडार्च. मेटाझायलम आउटर, प्रोटोझायलम इनर आणि सेंटरला पिथ नावाचा रिजन आहे. तर इथं एपिडर्मिस, स्टोमाटा किंवा हेअर्स असणार, ट्रायकोम्स असणार. हायपोडर्मिस, कोलेनकायमानं हायपोडर्मिस बनलेली आहे. फॉलोड बाय फ्यू लेयर्स ऑफ कॉर्टेक्स, पॅरेनकायमॅटस, इंटरसेल्युलर स्पेसेस असलेले लेयर्स. फॉलोड बाय एंडोडर्मिस, इनरमोस्ट लेयर ऑफ कॉर्टेक्स स्टोअर दी स्टार्च, म्हणून त्याला स्टार्च शीत आपण म्हणतो. त्यानंतर पेरिसायकल, स्टीलचा पहिला पार्ट. त्याच्या आत मग व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. हा सेंट्रल मोठा पार्ट दिसतो तो पिथ आहे. व्हॅस्क्युलर बंडल इथं कसे आहेत? कंजॉइंट कोलॅटरल ओपन व्हॅस्क्युलर बंडल आहेत, कारण कॅम्बियम नावाचा टिश्यू इथं आहे.
तर अशी आहे डायकॉटची स्टेम. आता इथं दोन व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये अशा ज्या लाईन दिसतात ते मेडुलरी रेज आहेत. ते असे मेडुलरी रेज अराइज होतात आणि पॅरेनकायमॅटस मेडुलरी रेज पासूनच इंटरफेसिक्युलर मेरिस्टेम बनणार सेकंडरी ग्रोथच्या दरम्यान. पहा, पेरिसायकल, इट इज present on inner side of endodermis and above the phloem in the form of semilunar patches of sclerenchyma. म्हणजे काही ठिकाणी हा पॅरेनकायमॅटस आहे, काही ठिकाणी स्क्लेरेनकायमॅटस आहे. Medullary rays, radially placed parenchyma cells between vascular bundles. Vascular bundles कसे आहेत? Large number. Ring arrangement is a characteristic feature of dicot stem. Each vascular bundle is conjoined, collateral and open. Xylem endarch म्हणजे outer side ला मोठे मोठे हे मेटाझायलम आणि inner side ला protoxylem. Pith, central portion of stem, it has many rounded parenchymatous cells with large intercellular spaces. अशी आहे डायकॉटच्या स्टेमची एनाटॉमी. आता मोनोकॉटची स्टेम विचारात घेतली तर मोनोकॉटच्या स्टेम मध्ये मोनोकॉटच्या स्टेम मध्ये इपिडर्मिस आहे का? आहे. हायपोडर्मिस पण आहे आणि हा मध्ये कॉर्टेक्स ग्राउंड टिश्यू आहे. हा ग्राउंड टिश्यू आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल स्कॅटर्ड थ्रूआउट दी ग्राउंड टिश्यू. मोठे मोठे जे व्हॅस्क्युलर बंडल आहेत ते आत आहेत आणि पेरिफेरीला छोटे छोटे आहेत व्हॅस्क्युलर बंडल्स. So vascular bundles are conjoined, collateral and closed. There is no secondary growth due to absence of cambium. बघूया आता. It has sclerenchymatous hypodermis. बघा, डायकॉटच्या स्टेम मध्ये कोलेनकायमानं हायपोडर्मिस बनली. मोनोकॉटच्या स्टेम मध्ये स्क्लेरेनकायमॅटस हायपोडर्मिस आहे. क्वेश्चन विचारला जाईल. मेनी स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स each surrounded by sclerenchymatous bundle sheath. प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल भोवती स्क्लेरेनकायमॅटस बंडल शीथ आहे. and large conspicuous parenchymatous ground tissue आहे. व्हॅस्क्युलर बंडल्स कसे आहेत? कंजॉइंट, कोलॅटरल अँड क्लोज. कारण कॅम्बियम नाही त्यामुळे सेकंडरी ग्रोथ मोनोकॉट मध्ये होत नाहीत. काही एक्सेप्शन आहेत, ड्रासेना, युका वगैरे. The peripheral vascular bundles are smaller than centrally located ones. आपण सांगितलं आता पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल स्मॉल आहेत आणि सेंट्रली लोकेटेड लार्ज आहेत. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फ्लोएम पॅरेनकायमा अब्सेंट. क्वेश्चन विचारला जातो. Water containing cavities are present within vascular bundle. क्वेश्चन विचारला जातो. Water containing cavities are present in vascular bundle. Phloem parenchyma absent. रूट आणि स्टेमच्या एनाटॉमी नंतर आपण वळूया लीफच्या एनाटॉमीकडं. डायकॉटचं लीफ हे डॉर्सी वेंट्रल लीफ म्हणतो. म्हणजे आता
माझा हात पाहिला, ही डार्क साइड आहे, ही लाईट साइड आहे, म्हणजे डॉर्सी वेंट्रल झालं. आंब्याचं पान, पिंपळाचं पान, वडाचं पान, खायचं पान, डॉर्सल साइड डार्क ग्रीन कलरची आहे व्हेंट्रल पेक्षा, त्यामुळं डॉर्सी वेंट्रल म्हणतो आपण त्यांना. या लीप मध्ये 3 महत्वाचे पार्ट येतात. इपिडर्मिस, अप्पर इपिडर्मिसला ॲडॅक्सियल म्हणायचं आणि लोअर इपिडर्मिसला ॲबॅक्सियल इपिडर्मिस म्हणायचं. त्याच्यावरती वॅक्सी कोटिंग असेल. देन इट इज फॉलोड बाय मेसोफिल. हा मेसोफिल टिश्यू जो आहे त्याच्यामध्ये वरती पॅलिसॅड टिश्यू, इलॉंगेटेड सेल दिसतात, क्लोरेनकायमॅटस सेल्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पॅलिसॅड टिश्यू. आणि हा जो मेसोफिल टिश्यू आहे त्याला स्पॉन्जी टिश्यू आपण म्हणतो. सो मेसोफिल इज डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसॅड टिश्यू अँड स्पॉन्जी टिश्यू. तर स्पॉन्जी टिश्यू मध्ये एअर कॅव्हिटीज या इन बिटवीन दिसतात आपल्याला. इथं आहे वॅस्क्युलार बंडल. वॅस्क्युलार बंडल, बंडल सीट आहे. झायलम फ्लोयम हे एलिमेंट पण यामध्ये दिसत आहेत. बघूया आता. इपिडर्मिस इट कव्हर्स बोथ अप्पर म्हणजे ॲडॅक्सियल अँड लोअर सरफेस म्हणजे ॲबॅक्सियल ऑफ लीफ. इट हॅज कॉन्स्पिक्युअस क्युटिकल, थिक क्युटिकल त्याच्यावरती आहे. ॲबॅक्सियल म्हणजे लोअर सरफेसला स्टोमाटा दिसतात. इथं स्टोमाटा आहेत एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि ट्रान्सपिरेशन साठी. ॲडॅक्सियल इपिडर्मिस स्टोमाटा आर फ्यू. वरच्या इपिडर्मिसला कमी स्टोमाटा असतील किंवा नसतील, कुठल्या वातावरणात राहतं त्याप्रमाणे आहे. मेसोफिल टिश्यू इन बिटवीन 2 epidermis, mesophil tissue is present. It is made up of parenchyma. It contains chloroplast and it is differentiated into 2 types of cells like palisade tissue and spongy tissue. पॅलिसॅड टिश्यू मध्ये भरपूर 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 क्लोरोप्लास्ट असतात, क्लोरेनकायमॅटस सेल्स आहेत आणि म्हणूनच वरची साइड डार्क ग्रीन कलरची दिसते या डॉर्सी वेंट्रल लीप मध्ये. Vascular bundle, they are seen in veins and midrib. Size of bundle dependent on size of vein. The veins are vary in thickness. Reticulate venation इथं आहे. Vascular bundle कसे आहेत? Surrounded by thick walled bundle sheath cells. त्यानंतर मोनोकॉटच्या लीपची ॲनाटॉमी कशी वेगळी आहे याचा विचार आता आपण करणार आहे. मोनोकॉटचं लीफ, अप्पर इपिडर्मिस ॲडॅक्सियल इपिडर्मिस, लोअर इपिडर्मिस ॲबॅक्सियल इपिडर्मिस आणि मध्ये मेसोफिल टिश्यू आणि वॅस्क्युलर बंडल. लोअर इपिडर्मिसला स्टोमाटाचा नंबर जास्त आहे. अप्पर इपिडर्मिसचं व्हेरिएबल नेचर, कुठल्या कंडिशन मध्ये राहतं त्यावर डिपेंडंट आहे. स्टोमाटा प्रेझेंट ऑन बोथ सरफेसेस ऑफ इपिडर्मिस. दोन्ही सरफेसला स्टोमाटा आहेत. कंडिशन कुठल्या राहतात हे प्लांट त्यावर अवलंबून असतं. मेसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसॅड आणि स्पॉन्जी. असं डिफरन्शिएशन नाही. असं डिफरन्शिएशन यामध्ये नाही. In grasses, certain adaxial epidermis cells along the veins modified to large empty colorless cells. These are called as biliform cells. पहा, ग्रासेस मध्ये
अनेक ठिकाणी अशा इपिडर्मल सेल्स मोठ्या झालेल्या असतात, मॉडिफाय झालेल्या असतात, एम्प्टी असतात, कलरलेस असतात, त्यांना बिलिफॉर्म सेल्स म्हणायचं. आणि या बिलिफॉर्म सेल दे हॅव ॲब्सॉर्ब्ड वॉटर अँड टर्जिड. लीफ ज्यावेळी एक्सपोज असतं त्यावेळी त्या सेल टर्जिड असतील, त्यावेळी लीफ असं एक्सपोज असतं. आणि ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल त्यावेळी या एम्प्टी होणार सेल्स, आणि त्यावेळी ती पानं मिटण्यासाठी आणि ट्रान्सपिरेशनची प्रोसेस मिनिमाइज करण्यासाठी याचा उपयोग होतो. When they have absorbed water are turgid and leaf surface is exposed. When they are flaccid, ज्यावेळी त्या फ्लॅसिड असतात, एम्प्टी असतात, वॉटर स्ट्रेस असेल तर, पाण्याची कमतरता असेल तर, they makes leaves curl. हे पान आतल्या बाजूला असं कर्ल होणार to minimize the transpiration or water loss. पॅरलल व्हेनेशन आहे. पॅरलल व्हेनेशन इज रिफ्लेक्टेड इन द नियर सिमिलर साइजेस ऑफ व्हॅस्क्युलर बंडल एक्सेप्ट इन मिडव्हेन. पहा इथं व्हॅस्क्युलर बंडल, याच्यावरती बंडल सीत आहे. या बंडल सीत मध्ये पण क्लोरोप्लास्ट असतात. जे क्लोरोप्लास्ट मेसोफिल सेल मध्ये आहेत त्यांना मेसोफिल क्लोरोप्लास्ट म्हणायचं, वेल डेव्हलप्ड ग्रॅन आहेत. जे क्लोरोप्लास्ट या पॅरेनकायमॅटस बंडल सीथ मध्ये आहेत त्यांना बंडल सीथ क्लोरोप्लास्ट म्हणायचं. त्यांच्यामध्ये ग्रॅना नसतात, अग्रॅनल क्लोरोप्लास्ट आहेत. असे दोन प्रकारचे क्लोरोप्लास्ट या ठिकाणी मिळतात. C4 पाथवेसाठी हे फार महत्वाचे आहेत. फोटोसिंथेसिस मध्ये तो भाग होईल तुम्हाला. सो दिस इज अबाउट anatomy of root, stem and leaves. Thank you very much.